1 सादर करीत आहे नाट्यवाचन परिवर्तन. पात्रे आहेत रेवा, श्रेया बागल, नेहा, सानवी सुरवसे, केशव, अवनी लोले, माधव, वेधा दवेकर, आजी आसमी अंतुरकर. ऐकूयात. आजी, ए आजी, बघ ना ती रेवा मला किती त्रास देते. काही नाही, फक्त म्हटलं भांडी कुंडी खेळायला चल तर. पण मला पकडापकडी खेळायची आहे ना. बघ कशी करते. अगं केशव, माधव बघा किती छान बुद्धिबळ खेळत आहेत. आहे का त्यांचा आवाज? तसं तुम्हीही खेळा. पण काही वेळ भांडी कुंडी खेळा तर थोड्या वेळाने पकडापकडी खेळा. बरं, ऐकलं का मुलांनो? मी जरा अंग टेकवते. ठीक आहे. किलिंग 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 किलिंग. काय म्हणतेस? नाही नाही, सगळं ठीक आहे. काही त्रास देत नाहीयेत मुलं. आता मामाच्या घरी आल्यावर एवढे लाड व्हायचेच. चारू, 2 दिवसांनी न्यायला येशील? ठीक आहे, मुलं काही त्रास देत नाहीयेत. ठेवते हं. भांडी कुंडी खेळताना काही मज्जा येत नाही तर पकडापकडी खेळूयात. रेवा तू पड, मी पकडते. झाली की नाही आऊट? आता तू. आणि स्वतःचं काय झालं ग? अगं, एवढ्याशा हॉल मध्ये कसं पळायचं? तेच होतंय. हा पकडापकडीचा खेळ पण आपल्याला काही खेळता येईना. त्यापेक्षा आपण काय करूया, त्या माधव केशवला पण आपल्यात घेऊयात. हा, ए माधव केशव, ऐका ना, चला ना आपण एक छानसा खेळ खेळू. पण आम्ही तर खेळतोय की. बघ, मी जिंकायला आलोय. काही नाही, अजून माझा वजीर जिवंत आहे म्हणायला. अरे, हे तुमचं झालं, पण आमच्या बरोबर खेळायला कोणी नाहीये. दोघांनी खेळायला मज्जा पण येत नाहीये. चला ना, चौघांनी मिळून एखादा खेळ खेळूयात. मलाही तेच वाटते. आता या खेळातही काही रस नाही राहिला. आपण चौघांनी मिळूनच खेळ खेळूया. बघितलं ना माधव, शिडका कुठचा हरायला लागला की लगेच गेम बदलला. राहू दे रे. ऐका ना, आता आपण चौघे मिळून एक छानसा खेळ खेळूया. आणि तुम्हाला माहिती आहे का, आजी पण झोपायला गेलीये. मग काय त्यात, दुपारची ती जराशी विश्रांती घेतच असते. अरे, तिला असं म्हणायचंय की आपण असा खेळ खेळू की आपल्यावर लक्ष ठेवायलाही कोणीच नसणार. हो का? मग असा कोणता खेळ आहे बरं? अंधारी कोशिंबीर खेळायची का? नको नको, जागा आहे का त्यासाठी? कुठे कुणी धडपडलं तर? मग आपण बाहेर जायचं का खेळायला? नको नको, दुपारच्या वेळी फार शांतता असते. कोणाला उगाच त्रास नको बाबा. मला वाटतं आपण घरातली मोठी माणसं कशी वागतात तसं वागायचं का रे? कशाला? मोठे झाल्यावर तसंच वागायचं. मग आत्ताच कशाला तसं वागायचं? गंमत म्हणून रे. रेवा, छान आहे की. खरंच असाच खेळ खेळूयात आपण. म्हणजे छोटंसं नाटकच. नाटकात मी होय सुहास मामा, मग मी होते चारू आत्या म्हणजे माझी आई, मी होतो आजोबा म्हणजे सुहास व चारूचा बाबा, आणि मी होते आई म्हणजे सुहास व चारूची आई. मस्तकी, चला मग खेळूयात. अगं चारू, लवकर उरक ना. किती वेळा या आरशात बघायचं? मलाही आवडायचं आहे ना. अरे, आहेच मी इतकी सुंदर, तर थोडा वेळ नको का द्यायला आणखी सुंदर व्हायला? आणि तुला रे कशाला आवरायला वेळ पाहिजे? घराचं नुसतं पार्लर करून ठेवलंही नाही. गप्पा बस रे टकल्या. बघ, ही पुन्हा मला टकल्या म्हटली. काय ग चारू? अरे, झालं का तुमचं? लवकरच निघायचं आपल्याला, नाहीतर लग्न लागायचं इथंच. अगं, ऐकलं का? माझं धोतर कुठं आहे? आता धोतर कशाला घालताय? पायजमा कुर्ता ठेवलाय, तो घाला. इस्त्री वगैरे केली का? कधी मीच करायची. करा की मग. मी काय काय करायचं मेली एकटीने? नाही रे, यात काही मजा येत नाही. खरंच ना, आपली आई आणि मामा लहान असताना नेमकं आजी आजोबांची कसे वागायचे हे आपल्याला कुठे माहिती, म्हणून नीटचं काही जमेना. हो ना. आता नेमकं काय खेळूयात? सुचलं, इकडे या, मी तुमच्या कानात सांगतो. भारिकी, चला, छान आहे हा खेळ. अहो डॉक्टर साहेब, अहो लवकर चला.
दिवसांपासून आमच्या कोंबडीला बरं वाटत नाही. हो का? आता नेमकी कमळी कोण? डॉक्टर साहेब, ती आमची लक्ष्मी म्हणा. कमळी की लक्ष्मी? नक्की कोण आजारी आहे? खरं तर कमळीच, पण साक्षात लक्ष्मीच. ती जशी घरात आली तेव्हापासून आमच्या घरात खूप बरकत आली. हो का? बर, आता या तुमच्या लक्ष्मी सारख्या कमळीला नेमकं काय झालंय? म्हणजे? काय आजार आहे हे सांगाल का? डॉक्टर तुम्ही आहात ना, मग तुम्हाला काय, आम्हाला काय माहित? तेही बरोबरच आहे म्हणा. बर, तुमच्या कमळीचं वय सांगा बरं. बघा, माझा मुलगा राजू 4 वर्षांचा असताना ती आमच्या घरी आणली आणि आता राजू झालाय 12चा, म्हणजे 12 वर्षाचा. बरोबर, जरा त्यांना निघूया. घरी आल्यावर कुठे आहे तुमची कमळी? ही बघा, ही आमची कमळी. कमळे, आता काय बी काळजी करू नको, डॉक्टर आलेत, तुला ठणठणीत बरं करतील. लई पोटात दुखतंय, लई पोटात दुखतंय. काहीतरी करा, काहीतरी करा. दवा पाणी द्या, दवा पाणी द्या. फारच दयनीय अवस्था झाली आहे. पण नेमकं झालं तरी काय? मला वाटतंय ह्या कमळ्या गाईच्या पोटात दुखत असणार. हो, खूप पोटात दुखतंय, जडजड झालंय. अहो, माझ्या कमळीला बरं वाटेल ना हो. मला सांगा, कमळा बाईला कुठे तुम्ही नेलं होतं का? कुठे सोडलं होतं का? चारा पाणीच खात होती ना? हो, पण गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही आमच्या या शहरासारख्या ठिकाणावरून माझ्या बहिणीच्या इथे मोठ्या शहराकडे गेलो होतो. ते काय आहे ना, तिच्या सासूबाई गेल्या. गेल्या? कशाने? अहो, गेल्या म्हणजे चारधामच्या यात्रेला गेल्या. मग त्यांना वाटी लावण्यासाठी आम्ही गेलो होतो. बरं, त्याचं इथं काय? अहो, मग आम्ही काल आलो तर पाहतो तर काय, या दावणीला बांधलेली आमची कमळी दावणीला बांधलेलीच नव्हती. कमळी दावं तोडून हिंडत होती. चुकले मी, पण आता खूप पोटात दुखतंय. ठीक आहे, सध्या फक्त मी एक इंजेक्शन देतो, बघूया आराम पडतोय का. अय्या, इंजेक्शननी आराम पडेना डॉक्टर. काही करा, खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय. श्वास घेता येईना, पोट दुखतंय. कमळे, जरा धीर धर, तुला पडेल आराम. पण डॉक्टर, एक सांगू का, आम्ही शहराकडे जायच्या आधी आमच्या कमळीचं पोट एकदम बारीक होतं, पण आल्यापासून पाहतोय कमळीचं पोट लईच मोठं झालंय. हो, मग आपण आता तिला हॉस्पिटलला नेऊ आणि एक्सरे काढू. ठीक आहे, चला आता ॲम्ब्युलन्स मधून. बापरे, काय काय झालं? कमळी वाचल ना? ओहो, कमळा गाईच्या पोटात प्लास्टिक पिशव्यांचा भला मोठा राक्षस आहे. काय? भाई, माझी कमळी, काय झालं ग तुला? आतापर्यंत गाईच्या पोटात 33 कोटी देव होते. हा राक्षस कसा आला रे? मी काही वाचत नाही. या राक्षसाने हैराण करून टाकले. मी जगत नाही. अगं मग कमळी, माझ्या पोटात हा राक्षस तुम्ही लोकांनी सोडला. माझा तुम्ही खून केलात. मी मरत आहे हे तुमच्यामुळे. बघितलं का, याने ह्याची ओव्हर ऍक्टिंग. खरं तर मी पहिल्यांदा अशी बोलणारी गाय पाहिजे आणि तडफडत मरणारी. पण किती वाईट ना. खरंच प्लास्टिकचा अतिवापर करून हा राक्षस आपणच जन्माला घातलाय. मुख्य जनावरांना काय समजतंय की प्लास्टिक पिशवी काढून त्यात टाकलेलं अन्न खावं, पण मोठ्यांना कळू नये. गप्प बसा दोघी, वेड्या आहात का? असं असतं का कुठे? असतं का नाही, आहे. असंच चाललं आहे. आजी, तू झोपली नाहीस? बरं झालं झोपले नाही, नाहीतर एक छानसं नाटक ऐकायला मिळालं नसतं. मग ऐकली का आमच्या बोलणाऱ्या गायची पोटदुखी? वेदना, व्यथा. असं हसता कशाला? खरं आहे,
आठवड्यातून एक तरी बातमी असतेच. गाईच्या पोटातून काढला 12 किलो प्लास्टिक कचरा. रस्त्यावर एक प्लास्टिक उठलं गाईच्या जीवावर. गोरभार गाईच्या पोटातून काढला 70 किलो कचरा. आणि फक्त गाईला त्रास होतो असं नाही, तर सर्व मुक्या जीवांना प्लास्टिकचा हा राक्षस धोकादायक ठरत आहे. समुद्रांनाही प्लास्टिकच्या राक्षसाने घातला विळखा. दरवर्षी समुद्रात टाकला जातो 8 दशलक्ष टन कचरा. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला उतरती कळा. खरंच की खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ही परिस्थिती सोडवण्यासाठी उपाययोजनाही आपल्यालाच कराव्या लागणार आहे. प्लास्टिक मुक्त भारत झालाच पाहिजे. त्यासाठी प्लास्टिकचा कमी वापर करावा. शक्य तर कागद व कापड यांचा वापर करून वस्तूंची निर्मिती करावी. आणि जिथे खरंच प्लास्टिक वापरल्याशिवाय पर्याय नाही तिथे फेकून दिलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करावा. म्हणजेच तुमच्या भाषेत रियूज. म्हणूनच मुक्या प्राण्यांबरोबर आपलेही आरोग्य वाचवूयात. निर्धार प्रदूषण मुक्तीचा करूयात. धन्यवाद.